तर चला मी आता तुम्हाला आहे ना सगळ्या भाज्या सेग्रिगेट करून दाखवते आणि सगळ्या कशा ठेवणार आहे ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर चला. तर फ्रेंड्स बघा, हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना, मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स आज आहे ना बाजारातून भाज्या आणल्या आहेत आणि त्या भाज्या आज काय काय आणल्या त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो सोमवारचा आहे आणि सोमवारी रात्री जाऊन भाज्या वगैरे आणल्या, त्या साफ वगैरे करून ठेवून देणार आहे. तर त्या मी कशा करते ते तर तुम्हाला माहितीच आहे. सगळ्या सेग्रिगेट करून ठेवते, साफ वगैरे करून ठेवते, म्हणजे की आपल्याला बनवायला जास्त वेळ लागत नाही. बाहेर काढले की लगेच आपण फोडणी मारून बनवू शकतो, कारण की सगळा वेळ मग साफ वगैरे करण्यात जातो. आणि ज्या भाज्या आहेत ना साफ करायच्या असतात त्या आदल्या दिवशी काढून आपण स्वच्छ धुवून वगैरे साफ करून घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी बनवू शकतो. तशा काही भाज्या आहेत त्या आणि काही फ्रूट्स आणलेत, काही अशा थोडेफार खायच्या वस्तू वगैरे. तर मी आज काय त्या बाजारातून आणले ना ते तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला मग व्हिडिओला बिलकुल पण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा फ्रेंड्स. आणि बिलकुल पण कंजूसी करू नका. कारण की तुम्ही कंजूसी करतात आणि आम्हाला मग हे बुरा वाटतं, बुरा वाटतं. म्हणजे आम्हाला चांगलं नाही वाटत. हां, तर कंजूसी नका करू आणि आमच्या व्हिडिओला खूप सारे भरभरून लाईक द्या, असं इशीचं सांगणं आहे आणि माझं सुद्धा. तर मी काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला. तर इथे ना मी काय काय भाज्या आणल्या त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर आज ना थोड्या काही भाज्या अशा स्वस्त मिळाल्यात, काही भाज्या महाग मिळाल्यात, तर त्यासुद्धा दाखवते. इथे अद्रक घेऊन आलेली आहे 1/2 किलो आणि ह्या मिरच्या आहेत ज्या लागतात रेग्युलर. त्याच्यानंतर ही जांभळ्या रंगाची कोबी आहे. त्याच्यानंतर ना टोमॅटो वगैरे पण संपले होते, ते सुद्धा घेऊन आली आहे मी. तर आता हे जे वटाणे आहेत तर हे वटाणे ना 100चे 2.5 किलो मिळाले ना. हां मम्मी, 2.5 किलो ना 100चे. तर 100चे 2.5 किलो वटाणे आले. तर कसं हे जर भरून वगैरे ठेवले ना तर मग आपल्याला वर्षभर कसे पण जातात. नाहीतर आणि आता हे कसं सीझन आहे ना, तर आता बनवायला वगैरे काही पण भाज्यांमध्ये खिचडीमध्ये वगैरे पण टाकायला ना छान वाटतं, टेस्ट लागते. त्याच्यानंतर इथे आणले आहेत भेंडी, ही नारळसुद्धा घेतलेत, लागतात चटणी बिटणीला. आणि मला भेंडी खूप आवडते म्हणून घेतली मम्मीने. इथे 2.5 किलो टोमॅटोसुद्धा घेतले. इथे ह्या पालेभाज्या आणलेल्या आहेत, कढीपत्ता आहे, परत मेथी आहे, पालक पण आहे, कांद्याची पात आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर मम्मीने सोलून ठेवली आहे, म्हणजे साफ करून ठेवली आहे, साफ करून ठेवले. आणि इकडे पुदिना आहे. तर असं ह्या भाज्या वगैरे आता ह्या क्लीन करून घेणार. त्याच्यानंतर ना ह्या काही भाज्या आहेत तर ह्या आहेत ना फक्त असं म्हणजे काढून स्वच्छ करून साफ करून ठेवणार. आणि भेंडी आहे ना जेव्हा लागेल त्याच्या आदल्या दिवशी साफ करून वापरणार. कोबीसुद्धा जेव्हा लागेल तेव्हाच कट करणार आहे, अगोदरच नाही. आणि हे वटाणे वगैरे आहेत ना हे आता आपण साफ करून ठेवू शकतो, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यानंतर ना इकडे फरसबी, वांग दाखवते तुम्हाला. आता फरसबी, वांगे आणि शिमला मिरची वगैरे आणलेली आहे. त्याच्यानंतर काकडी, लिंबू वगैरे पण आणलेले आहे, पाहू शकता तुम्ही. नंतर शेवग्याची शेंग आणि एक चायनीज गाजर आणलेलं आहे, म्हणजे आपले चायनीज पोहे वगैरे बनवायला लागतात किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा यूज होतं. थोडंसंच गाजर घेऊन आली आहे. त्याच्यानंतर ना इकडे कांद्याची पातसुद्धा आहे. आणि हे कांदे आहेत, सरच साईडला हे कांदे आहेत. त्याच्यानंतर कांदेसुद्धा 40 रुपये किलोने भेटले. तर 6 किलो मी घेऊन आले, म्हणजे महिना 2 महिने काय टेन्शन राहत नाही, म्हणजे वापरण्यावर आहे आपल्या. त्याच्यानंतर 1 किलो बटाटे 40 रुपयांनी भेटले. आणि लसूण, आणि हा 1 किलो लसूण घेतला आहे. तर लसूणसुद्धा आहे ना 150चा 1/2 किलो मला म्हटलं होतं, पण मी थोडंसं म्हणजे 1 किलो घेतला म्हणून त्यांनी 10च रुपये कमी केले आणि 290ला दिला आहे. काही वस्तूंमध्ये थोडाफार भाव कमी झाला आहे, काही वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्यालाच आल्या आहेत. तर असं आहे. आणि त्याच्यानंतर ना खायच्या काही वस्तू घेऊन आली आहे मी. तर ना हे डुगूसाठी असे बिस्किट्स आणलेत, नमकीन बिस्किट्स आहेत, काजू बिस्किट. तर हे त्याला असं कधी टाईमपास म्हणून खायला वगैरे घेऊन आली मी. त्याच्यानंतर ही अशी चकली आणलेली आहे, ती थोडं इशीला आवडते म्हणून आणले. तिकडचं ते क्रीमवाली बिस्किट घेऊन किचनवरती ठेवले. असे हे 2 पॅकेट्स घेऊन आली आहे मी.
त्याच्यानंतर ना ही आहे ना छोटीशी कुरडई आहे, ही ना अशी छोटीशी कुरडई आहे, तांदळाची आहे बोलला तो, बघू ट्राय करून तळून वगैरे. तशी छोटीशी आहे ती आणली आहे, फक्त 100 ग्राम आणली, चांगली वाटली तर मग परत घेईल म्हणून. हे असे बिस्किट्स वगैरे पण घेऊन आली आहे. तर ना ह्याचं असं शॉप आहे, तिथे भेटतं हे. त्याच्यानंतर ना उपवासाचे असे काही पापड वगैरे घेऊन आली आहे मी, इथलं हे. तर ना हे उपवासाचे असे पापड वगैरे आहेत, हे आहे साबुदाणा पापड. त्याच्यानंतर हे बटाट्याचे पापड आहेत, बटाट्याचे आलू पापड, साबुदाणा पापड. आणि हे ना असं उपवासाचंच आहे, हे पण बटाटा आणि साबुदाणा मिक्स असं पापड केलेले आहे. पापड मला खूप आवडतं. आणि हे मिक्स असे तांदळाचे पापड आहेत. तर हे सुद्धा असं थोडं थोडं करले, जास्त नाही आणले. इथे एक अशी पपई आणलेली आहे, मोठी पपई घेतली आहे. त्याच्यानंतर कलिंगड घेतलेला आहे. ही आहे ना मसाला चकली होती, थोडीशी खाल्ली आणल्यावर, आता एवढीच राहिली. तर त्याच्यानंतर ना हे बेल पेपर पण आणलेले आहेत. एवढे बस होऊन जातात चायनीज वगैरे, म्हणजे चिल्ली वगैरे बनवण्यासाठी, पनीर चिल्ली किंवा चिकन चिल्ली. तर हे ना छान लागतात असे. तर आज एवढा सगळा बाजार आहे. अजून आहे अजून आहे फ्रूट्स आहेत, इशी दाखवते फ्रूट्स. तर हे स्ट्रॉबेरी आहे, 2 पॅकेट स्ट्रॉबेरीचे आणलेले आहेत. मला फ्रूट कस्टर्ड बनवायचं आहे. तर फ्रूट कस्टर्डची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. हे ऑरेंज आहे, हे ॲपल आहे, पेरू, ग्रेप्स आहे. आणि हे ना खीरची शेवई आहे, संपली होती माझी, मग ती सुद्धा घेऊन आले, कारण की मग खीरसाठी वगैरे लागते. तर हे मी अगोदर असं घेऊन ठेवते, म्हणजे कधी पण कामाला येते. हे ऑरेंज वगैरे आहे. तर एकंदरीत असा सगळा बाजार आहे आमचा. एवढा बाजार होतो ना हमेशा, सगळ्या गोष्टी. तर चला मी आता तुम्हाला आहे ना सगळ्या भाज्या सेग्रिगेट करून दाखवते, आणि सगळ्या कशा ठेवणार आहे ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर चला. तर फ्रेंड्स बघा, सगळ्या भाज्या सेग्रिगेट केल्या. तर इथे वरच्या जाळीमध्ये ना मी बटाटे आणि लसूण ठेवलेलं आहे, त्याच्यावरती मी नारळसुद्धा ठेवलेलं आहे. तर ते हे कसं ना हातासरशी वापरता येतात. इथे मधल्या साईडला आहे ना मी मोठे मोठे कांदे ठेवलेत, म्हणजे कसं जास्तीची भाजी असली की कांदे व्यवस्थित कट करायला मिळतात. त्याच्यानंतर खालच्या जाळीमध्ये ना छोटे कांदे ठेवलेले आहेत. तर कधी एखादी छोटी भाजी बनवायची झाली तर ह्यातलाच एक छोटा कांदा उचलून ती भाजी म्हणजे भाजीसाठी वापरू शकतो, नाहीतर मोठा कांदा वापरायला लागतो. इथे दुसऱ्या ह्याच्या डब्यामध्ये ना मी मिरच्या ठेवलेल्या आहेत. हा डबा आहे ना खरंच खूप उपयोगी. ह्याच्यामध्ये मिरच्या ना तुम्ही किती पण दिवस ठेवा, छान राहतात. ते ह्या मधल्या भागामध्ये जे होतं ना त्या माझ्या मिरच्या अगोदरच्या होत्या, आणि ह्या आताच्या मी जास्त तिखटीच्या आणलेल्या, ह्या 10 रुपयाच्याच घेऊन आले. बाकी कमी तिखटीच्या मिरच्यासुद्धा आहे. त्याच्यानंतर इथे मी ना टॉमॅटोसुद्धा ठेवले आहे. तर टॉमॅटो आहे ना देठ त्याची खाली करून ठेवायची, म्हणजे टॉमॅटो लवकर खराब होत नाहीत. त्याच्यानंतर इथे भेंडी आहे. तर भेंडीसुद्धा जेव्हा कट करायला लागेल ना तेव्हाच मी ती घेणार आहे वापरायला, तोवर मी ती डब्यात ठेवली तशी. त्याच्यानंतर फ्लावरसुद्धा मी कट करून ठेवला आहे. इथे ही आहे कांद्याची पात. तर कांद्याची पातसुद्धा आहे ना जास्त होती, त्याच्यामुळे 2 डब्यांमध्ये करून ठेवली आहे. आणि ही आहे पालक आणि शेपू. तर ही सुद्धा आहे ना साफ करून स्वच्छ ठेवली आहे. तर म्हणजे बनवताना आहे ना लगेच हातात सरशी कापून वगैरे धुवून कापून वापरता येते. त्याच्यानंतर कोथिंबीरसुद्धा स्वच्छ क्लीन केली आहे. त्याच्यानंतर मेथीसुद्धा इथे आहे, कढीपत्ता, त्याच्यानंतर लिंबू. इथे एका बास्केटमध्ये ना मी काकड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर कोबी आहे, आपला घरचा म्हणजे नेहमीचा कोबी असतो तो. नंतर हा पर्पल कलरवाला कोबी. त्याच्यानंतर जळगावी वांगे वगैरे आहेत भरीत करण्यासाठी, तर ते सुद्धा मी आणलेले आहेत. इथे आहे हा पुदिना साफ करून ठेवलेला आहे. ही शिमला मिरची आहे, ही स्ट्रॉबेरी आहे. तर असं ना वेगवेगळं करून ठेवलं ना तर खूप सोपं पडतं. आणि हे आहेत शेवग्याची शेंग. तर त्यालासुद्धा मी स्वच्छ असं त्याचे साल वगैरे काढून कापून वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे भाजी बनवायला खूप सोपी जाते. इथे अंगूरचे सुद्धा डेट वगैरे काढून ठेवलेत. आणि धुतलं ना तर अंगूर लवकर खराब होतात, म्हणून जेव्हा खायचे असेल तेव्हाच धुवायचे. त्याच्यानंतर इथे पिवळी आणि लाल कलरची शिमला मिरची आहे. ही फरसबी आहे. तर फरसबीच्या वरती मी असं टिश्यू पेपर टाकला आहे. तसं बऱ्याच भाज्यांवरती मी असं टिश्यू पेपर नंतर टाकून घेणार आहे, जेणेकरून आहे ना झाकणाचं जे मॉइश्चर असतं ना ते टिश्यू पेपरला लागेल आणि भाज्या लवकर खराब होत नाही. या डब्यांमध्ये आहेत ना भाज्या जास्त दिवस टिकतात.
निघतात. तर इथे ना मी अद्रकसुद्धा अशी छान होती अद्रक, तर तीसुद्धा मी अशी छोटी छोटी थोडी कट करून ठेवली आहे जेणेकरून चहासाठी वगैरे वापरता येते. त्याच्यानंतर इथे ना ही काकडी आणि गाजरसुद्धा आहे. तर ही काकडी जी आहे ना ती चायनीज काकडी मला सांगितलं, तर चायनीज काकडी खूप चांगली लागते असंच म्हटलं. तर मी म्हटलं चला थोडीशी घेऊन बघू, नाहीतर मी सहसा अशीवाली काकडी कधीच आणत नाही. तर अशा प्रकारे एकंदरीत हे बघा भाज्यांचा मी सेग्रिगेट करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे ना ते हे शेवया आहेत, ह्या माझ्या खिरीच्या शेवया आहेत. तर माझ्या खिरीच्या शेवया संपल्या होत्या, तर म्हणून त्या मी इथे आणून भरून ठेवल्यात बरणीत काचेच्या. त्याच्यानंतर इथे इथे ना फळं ठेवली आहेत फळच्या बास्केटमध्ये, तर म्हणजे हाताचं अशी लगेच वापरता येतं. त्याच्यानंतर हे जे आहे ना तर हे ना पापड वगैरे आहेत जे मी आता घेऊन आले थोडेफार वगैरे कमी ग्राममध्ये 100 ग्रामचे. तर त्याच्यासाठी आहे ना डब्बा वगैरे म्हणजे क्लीन करून त्याच्यात ठेवून देणार आहे. तर मला आहे ना क्लिनिंगसुद्धा करायची आहे फ्रेंड्स, तर तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. तर असा आहे एकंदरीतचा आजचा बाजार. आणि हा बाजार आहे ना मला तसा बघायला गेलं तर बरेच दिवस जातो आणि ह्यातल्या एकही वस्तू बिलकुल पण खराब होत नाही, सगळी वापरण्यात येते. आणि हे डबे इतके खरंच उपयोगी आहेत ना की त्याच्यामध्ये ना भाज्या एकदम जशाच्या तशाच टवटवीत राहतात, बिलकुल पण खराब होत नाहीत. तर म्हणून मी असे डबे वगैरे वापरते. नाही जरी तुम्हाला असे डबे वापरायचे झाले ना तर तुम्ही आईस्क्रीमचे डबे किंवा हे असे दह्याचे डबे येतात ना ते सुद्धा वापरू शकता, कारण की त्याच्यामध्ये ना खरंच खूप छान भाज्या राहतात, किती पण दिवस ठेवा तुम्ही. तर असं आहे एकंदरीतचा बाजार. आणि उद्या आहे ना आमच्याकडे ना आरत्या आहेत देवीच्या. तर म्हणजे माघी 14च्या आरत्या असतात. तर आमच्याकडे ना वर्षातून 3 वेळा अशा आरत्या केल्या जातात. म्हणजे घरामध्ये 14 आरत्या बनवून भंडारा बनवावा लागतो. त्याच्यानंतर वेणी, फणी, बांगड्या हे सगळं देवीचे शृंगार वगैरे पण बनवावे लागतात. आणि हे सगळं आहे ना पिठाने बनवलं जातं. आणि त्याचं जे पाणी म्हणजे पिठाने बनवून आहे ना त्याला आहे ना एका भांड्यामध्ये गरम पाण्यात आहे ना असं म्हणजे शिजवून काढलं जातं. आणि त्याचं पाणी जे असतं ना ते कोणाच्या ओलांडण्यात वगैरे पण आलं नाही पाहिजे, म्हणून ते पाणी आहे ना एका झाडाखाली वगैरे टाकायचं असतं. आणि त्या आरत्यासुद्धा ज्या असतात ना ते देवाला वगैरे दाखवून त्याला विसावा देऊन त्याच्यानंतर त्या आरत्या आहेत ना घरातल्याच लोकांनी खायच्या असतात. तर अशा प्रकारे तर मम्मीने ना सगळी अगोदर तयारी वगैरे करून ठेवलेली. आणि इथे ना मी फक्त कटाच्या आमटीला फोडणी दिली आहे. तर आमच्याकडे ना गोड म्हणजे पुरणपोळीचं जेवण केलं जातं ह्या दिवशी. तर इथे बघा मला आहे ना देवाच्या पूजा वगैरे पण करायची होती. तर मम्मी पुरणपोळ्या करत होता, तर तोवर मी म्हटलं की चला देव वगैरे उजळून घेतले होते. तर आता त्यांना मी ना हार वगैरे सुद्धा असे छोटे छोटे घालून घेतलेत. आणि आता यांना कुमकुम करत आहे, म्हणजे कुमकुम वगैरे लावून घेत आहे देवांना. आणि त्याच्यानंतर मग आरत्या वगैरे करून म्हणजे ठेवून घेणार आहे. तर इथे ना अशा प्रकारे मी कुमकुम वगैरे लावत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की आज मी दिवा नाही लावला आहे का, तर नाही फ्रेंड्स, मी लावला आहे दिवा. पण आहे ना इकडचा जो हार लावायचा जो स्टिकर होता ना, म्हणजे आकडा जो होता ना तो निघत होता सारखा, म्हणून मी नवीनवाला त्याला अटॅच केला आणि मग हार वगैरे लावून असे फुलं वगैरे ठेवून घेतले. तर माझं फुलांचं पण असं काही नसतं की मॅचिंगच फुलं पाहिजे. आपल्याला जी आपले हारवाले देतात आपण तीच वापरतो. तर मी खूपदा त्यांना सांगितलं, पण त्यांना एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे एकाच पिशवीमध्ये अशी सेम फुलं वगैरे टाकता येत नाही. असो, तर इथे बघा आमच्या सगळ्या आरत्या झाल्या. तर मी ना ह्या 14 आरत्या पेटवून वगैरे घेतल्या आहेत. आता आम्ही ना आरत्या बोलणार आहे. तर मी गणपती बाप्पाची आरती आणि दुर्गट भारी आणि घालिंगोट टांगण अशा आरत्या वगैरे आम्ही करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग आहे ना, कारण ह्या आरत्या आहे ना तेवत ठेवायच्या असतात जोपर्यंत, त्याच्याने तुपाच्याच आरत्या लावतो आम्ही दरवेळेस, आणि ह्या तेवत ठेवायच्या असतात. आणि नंतर मग त्या विजल्या ना तर त्या 14 ते पौर्णिमापर्यंत ह्या आरत्या ना घरातल्या लोकांनीच खायच्या. तर एकंदरीत बघा माझी अशी पूजा वगैरे झाली आणि पुढे मी रांगोळी वगैरे सुद्धा काढून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाल्यानंतर ना, कारण की ना ते आरत्यांचं ताट आहे ना वरती ठेवायला अशी जागा नव्हती, म्हणून मी खालीच त्याचं पाण्याने मंडल करून त्याच्यावरतीच ते ताट ठेवलं आहे. तर पुढे ते तुम्हाला दिसेलच फ्रेंड्स. तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली. आणि ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना, कारण मला क्लिनिंग वगैरे सुद्धा करायची आहे, तर तो क्लिनिंगचा सुद्धा व्हिडिओ वगैरे येईल. कारण बरेच दिवस झाले घरची क्लिनिंग वगैरे मी केली नाही आहे. तर म्हटलं चला ह्यावेळेस करून घेऊया, कारण खूप दिवसांपासून क्लिनिंगचा भाग माझा राहिला होता. अशी वरवरची क्लिनिंग होते आठवड्याची, पण म्हटलं की चला अशीच आता करून घेऊ. आणि तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन एकंदरीतच.
तर बघा अशा प्रकारे माझी देवाची पूजा वगैरे झाली आहे. तर कसे वाटतात ते माझे देव, खूप चमकतात आहे ना एकदम सोन्यासारखे. तर माझी नेहमी अशीच म्हणजे पूजा असते. मी सर्व देवांना फुलं वगैरे वाहून एकदम छान असं, जोपर्यंत माझे देव चमकत नाही ना आणि तिथे दिवा वगैरे लागत नाही तोपर्यंत मला घरात असं प्रसन्नता वाटतच नाही. म्हणून आहे ना घरात दिवा वगैरे लावल्याने ना खूप असं छान प्रसन्नता वाटते. त्याच्यामुळे मग मी हे सगळ्या गोष्टी करत असते. तर असा आहे आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा, लाईकसुद्धा करा आणि भरभरून लाईक करा, तर मला नक्कीच आवडेल. आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.